शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज राज्यामधल्या 12 जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन। कोल्हापूरमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। शेतकरी नेते राजू शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन आक्रमक होताना दिसलं। पंचगंगा नदीमध्ये जल आंदोलनाचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलकांना अडवलाय। सांगलीच्या अंकली फाट्यावरती भर पावसात शक्तीपीठच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको। आंदोलकांच्या बरोबरच सांगलीचे खासदार विशाल पाटील हे सुद्धा पावसात भिजले। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये रास्ता रोको आंदोलन। शेतकऱ्यांनी सांगली ते कोल्हापूर आणि रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला। शक्तीपीठ महामार्गाला परभणीमध्ये शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। कपाळाच्या कुंकवा एवढी जमीन सुद्धा आम्ही देणार नाही, संतापलेल्या महिलांचा सरकारला इशारा। आंदोलनासाठी महिलांसोबतच मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा सहभाग। हिंगोली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन। शक्तीपीठ महामार्गाला जमीन देणार नाही, शेतकऱ्यांची भूमिका। सरकार जमिनीचा मोबदला देतोय तो तोकडा असल्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा। नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यामधील शेतकरी शक्तीपीठच्या विरोधामध्ये एकवटले आहेत। 21 गावांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे। शेतकऱ्यांकडून रास्ता रोको। शक्तीपीठ महामार्गाला लातूर जिल्ह्यामधून सुद्धा विरोध होतोय। शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करू, शेतकऱ्यांची भूमिका। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात। लातूरमध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणी अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी। मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी जाब विचारला। राज्यभर शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र असा विरोध। धाराशिवमधील शक्तीपीठ महामार्गासाठीची जमीन मोजणी सध्या पुढे ढकलण्यात आली आहे। बीडमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून होत असलेला विरोध वाढलाय। जमिनी महामार्गासाठी न देण्यावरती ठाम। परळी तालुक्यामधल्या तळेगाव इथे शेतकऱ्यांकडून रास्ता रोको। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापूरमध्ये शेतकरी आक्रमक झाले। मोहोळ पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग हा सुद्धा शेतकऱ्यांनी रोखून धरला। सोलापुरातल्या मोहोळमध्ये पालखी महामार्ग रोखलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। शक्तीपीठ महामार्गावरून सध्या इथले शेतकरी आक्रमक झाले। परभणीमध्ये मोजणी न करताच अधिकारी निघून गेले। पूर्णा तालुक्यामधल्या सुरवाडी आणि सोनपेठची मोजणी झालीच नाही। शेतकऱ्यांच्या विरोधापुढे अधिकारी सुद्धा नरमले।